हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण लहान मुलांच्या आवडीचे पॅनकेक तयार करणार आहोत. या पॅनकेकमध्ये मी अंडी अजिबात वापरलेली नाही आहेत. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. पॅनकेक तयार करण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पिठी साखर घालायची आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे व पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे व 2 मोठे चमचे आपल्याला बटर मेल्ट करून घालायचं आहे किंवा त्याऐवजी तुम्ही आपलं रेग्युलर तेल घातलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं दूध घालून याचा आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. इथे मी अगोदर अर्धा ग्लासच दूध घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत आणखी थोडंसं दूध घालूया. परत हे आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे मी छोट्या ग्लासमध्ये दूध घेतलेलं आहे, म्हणजेच अंदाजे 1 कप भर दुधाचाच हा ग्लास आहे. त्याच्यामुळे इथे मी अंदाजे आतापर्यंत 1 कप दूध वापरलेलं आहे. याच्यामध्ये आपण आणखी अर्धा कप दूध घालूया. आता हे बॅटर आपल्याला एकदम स्मूथ होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गुठळी राहता कामा नये. हे याप्रमाणे आपण छान असं फेटून घ्यायचं आहे. इथे आपलं बॅटर छान स्मूथ असं बनवून तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बॅटर जास्त घट्टही नाही व जास्त पातळसरही नाही. याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. पळीच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर व्यवस्थित तव्यावरती पसरवता येईल याप्रमाणे हे बॅटर तयार करायचं आहे. इथे मी तवा तापण्यासाठी ठेवला होता, तो आता गरम झालेला आहे. याच्यावरती आपण पळीच्या साहाय्याने बॅटर घालूया. हे पॅनकेकचं बॅटर तव्यावरती टाकल्यानंतर आपल्याला पळीने अजिबात पसरवायचं नाही. याचप्रमाणे हे आपल्याला सोडून द्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता याला छान अशी जाळी तयार होत आहे. खालच्या साईडने 1 मिनिटभर आपल्याला हा पॅनकेक भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याची वरची जी बाजू आहे ती एकदम सुकलेली पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याला हा पॅनकेक पलटवून घ्यायचा आहे. तर आता याची खालची बाजू छान भाजली आहे व वरची साईड ही एकदम सुकल्यासारखी झाली आहे. आता आपण पलटवून घेऊया. तुम्ही पाहू शकता या पॅनकेकला छान गोल्डन असा कलर आलेला आहे. आता खालच्या सुद्धा साईडने 1 मिनिटभर आपण याला व्यवस्थित भाजून घेऊ. आता हा पॅनकेक आपला छान असा बनवून तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपण दुसरा पॅनकेक तयार करून घेऊ. हे पॅनकेक एकदम झटपट असे बनवून तयार होतात व लहान मुलांना हे पॅनकेक खूप आवडतात. 4च्या वेळी भुकेच्या टायमिंगला याप्रमाणे तुम्ही लहान मुलांना पॅनकेक तयार करून दिले तर त्यांची छोटीशी भूकही राहील व ते खूप आवडीने खातील. हा दुसरा सुद्धा पॅनकेक आपला आता तयार झाला आहे. आता याचप्रमाणे आपण बाकीचे पॅनकेक तयार करून घेऊया. हे पॅनकेक एकदम सॉफ्ट व फ्लफी असे बनवून तयार झाले आहेत. तर इथे मी बाकीचे सर्व पॅनकेक तयार करून घेते. इथे आपले सर्व पॅनकेक बनवून झालेले आहेत. तर इथे मी डिशमध्ये अगोदर 1 पॅनकेक ठेवलेला आहे. त्याच्यावरती मी चॉकलेट सिरप टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती मधसुद्धा घालू शकता, परंतु इथे मी लहान मुलांना चॉकलेट आवडतं त्याच्यामुळे चॉकलेट सिरप वापरलेला आहे. तर याप्रमाणे मी एकावरती 1 पॅनकेक ठेवत चॉकलेट सिरप घालणार आहे. हे पॅनकेक छान गोल्डन असे बनवून तयार झाले आहेत व एकदम सॉफ्ट असे आहेत. इथे मी पॅनकेक तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता हे पॅनकेक एकदम सॉफ्ट असे बनलेले आहेत.
लहान मुलांना 4च्या वेळी छोट्या भुकेसाठी झटपट असे हे पॅनकेक बनवून तयार होतात व हे पॅनकेक खूप टेस्टी असे बनवून तयार होतात। तुम्ही ही पॅनकेकची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।